पवार साहेब असं म्हणाले, तव्यावरची भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा, उत्तर कराड मधली तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाहीतर आमचं उत्तर कराड करपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता पवार साहेबांनी दिलेला मंत्र उत्तर कराड जगणार आहे आणि भाकरी फिरवून मनोज दादाला मुंबईच्या विधानसभेत पोहोचवणार आहे. खरं म्हणजे कराडची भूमी ही खऱ्या अर्थानं एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची भूमी आहे. एक मोठा इतिहास आहे. या इतिहासात महाराष्ट्राची जडणघडण आहे. पण दुर्दैवाने गेले 25 वर्ष उत्तर कराड ज्या प्रकारच्या विकासाची अपेक्षा ठेवतो, ज्या प्रकारचं परिवर्तन अपेक्षित करतो आणि वारंवार या ठिकाणून लोकप्रतिनिधी पाठवतो, ती अपेक्षा मात्र कुठेही पूर्ण होताना दिसत नाही. खरं म्हणजे याच्याकरता गेल्या 2 निवडणुका कोणी जबाबदार असेल तर ते तुम्ही नाही, आम्हीच जबाबदार होतो. तुमच्या मनात परिवर्तन होतं, पण तुमच्या परिवर्तनाचा एक केंद्रबिंदू आम्ही तयार करू शकलो नाही आणि म्हणून परिवर्तन घडलं नाही. दोन्ही निवडणुका आमचे मनोज दादा आणि धैर्यशील दादा एकमेकासमोर आले आणि त्यामुळे तिसऱ्याचा फायदा झाला. आणि म्हणून तुमचं सातत्याने म्हणणं होतं, आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, पण तुम्हीच काही करत नाही, तुम्हीच लोक एकत्रित येत नाही, तुम्हीच कोणाला एकत्रित आणत नाही. आणि म्हणून यावेळेस निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी या ठिकाणी मनोज दादा असतील, धैर्यशील दादा असतील, रामकृष्ण वेताळजी असतील, सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला खरंच परिवर्तन हवं आहे का? ते म्हणाले हवं आहे. मग म्हटलं कोणाला तरी त्याग करावा लागेल आणि एकाला पुढे न्यावं लागेल. आणि मला मनापासून आनंद आहे की सगळ्यांनी मिळून ठरवलं की ठीक आहे, आम्ही त्याग करतो, मनोज दादाला पुढे नेऊ आणि त्याला या ठिकाणी परिवर्तनाचा चेहरा करू. मनोज दादा घोरपडे आता केवळ उमेदवार नाही आहे, या उत्तर कराडच्या जबरदस्त परिवर्तनाचा चेहरा हा मनोज दादा घोरपडे या ठिकाणी आहे. आज आपण पाहू शकतो, जयाभाऊंनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. हा सगळा भाग कृष्णकाठचा भाग, ज्या भागामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो, ज्या भागाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पाणीदार केलं, अशा या भागामध्ये देखील अनेक ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसतो, दुष्काळी वातावरण दिसतं. आणि या दुष्काळाकरता केवळ आपल्याला शब्द दिले गेले, मात्र दुष्काळ दूर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. पण 2014 ते 19 आपल्या आशीर्वादानं संधी मिळाली आणि या ठिकाणी दुष्काळाच्या विरुद्ध लढाई आपण सुरू केली. आणि मग वेगवेगळ्या योजना असतील, या ठिकाणी टेंबू, ताकारी, म्हैसा, जिए कटापूर, उरमोडी सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन दुष्काळी भागाचा चेहरा बदलण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आणि आज आपण पाहू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाची कामं झालेली आपण बघितली. आणि मी तुम्हाला दादा या ठिकाणी शब्द देतो, तुम्ही सांगितलं इंदोली उपसा सिंचन योजना, पाल उपसा सिंचन योजना, या ठिकाणी 50 मीटर हेड असल्यामुळे पाणी मिळत नाही. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, अरे मनोज दादाला पाठवून तर पहा, 100 मीटरचं हेड, 100 मीटरचं हेड करून देतो आणि प्रत्येक शेतीपर्यंत पाण्याचा थेंबन थेंब हा त्या ठिकाणी पोचवण्याचा शब्द हा देवाभाऊ तुम्हाला देतो. हे परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे आम्ही करून दाखवू. आज आपण पाहू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षात असतानाही भाजपच्या आमच्या नेत्यांनी या कराड उत्तर करता जवळजवळ 900,000 कोटी रुपयाचा जवळपास जर हिशोब लावला
तर 990 कोटी रुपयाचा निधी आणला. जर विरोधी पक्षात राहून 990 कोटी रुपयाचा निधी हे आणतात तर या ठिकाणी कमळ फुललं आणि आपला आमदार आला. राज्यातही आपलं सरकार येणार आहे, केंद्रात मोदीजींचं सरकार आहे. अरे चिंता करायचं कारण नाही. 5 वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग संपवून त्या ठिकाणी पूर्ण विकास करू. आणि काही कमी पडलं तर उदयन महाराज आहेतच. महाराज दिल्लीला गेले की कोण नाही म्हणणार आहे. महाराजांनी जाऊन मोदीजींना सांगितलं की मोदीजी माझ्या उत्तर कराड करता मला पैसा पाहिजे. अरे महाराजांच्या एका म्हणण्यावर तर मोदीजी तिजोरी खुली करून देतील. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही आहे. आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा निधी प्राप्त करून घ्यायचा आहे. मी सांगत होतो, आपण जर बघितलं असेल या सातारा जिल्ह्यामध्ये आपण नीरा देवधर करता 3,977 कोटी रुपये दिले. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या या 2-3 जिल्ह्यावर जसा परिणाम होतो त्या टेंबू योजनेकरता जवळपास 7,390 कोटी रुपये दिले. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला 5,889 कोटी रुपये दिले. उंडाळे लघु पाटबंधारे करता 592 कोटी रुपये दिले. उरमोडी करता या ठिकाणी 1,121 कोटी रुपये दिले. धोम बलकवडी करता जवळपास 1,000 कोटी रुपये दिले. वांग मराठवाडी करता 594 कोटी रुपये दिले. म्हणजे आपण जर हिशोब लावला तर जवळपास 5 ते 7 हजार कोटी रुपये, 10,000 कोटी रुपये हे केवळ या जिल्ह्यातल्या सिंचन योजनांकरता आपल्या सरकारने दिलेले आहेत. आणि म्हणून आपण कुठेही विकासामध्ये मागे नाही, पण केवळ विकास करून आपण थांबलो नाही तर शेतकऱ्यांचा विचार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आपल्या समोर स्वप्न होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आमच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. तुम्ही आता शेतकऱ्यांना विचारा, त्यांना बिल येत नाही. 000चं बिल येतं. कारण महिन्याचं 3 महिन्याचं जे शेतकऱ्यांचं बिल आहे ते आता सरकारने भरण्याचा निर्णय घेतला. यापुढे 5 वर्षापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, ही तजवीज आपल्या सरकारने या ठिकाणी केली. आणि एवढंच नाही, 14,000 मेगावॅट आता सौर वीज निर्मिती आपण सुरू केली आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना पुढच्या 2 वर्षानंतर 365 दिवस 24 तास वीज आम्ही देणार आहोत. त्यांना त्या ठिकाणी रात्री शेतामध्ये जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. या सरकारने ऊसाच्या शेतकऱ्यावर, कारखानदारीवर जो काही इन्कम टॅक्स लागला होता, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स, ज्याची वसुली शेतकऱ्यांकडनं करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. अरे किती वेळा शरद पवार साहेब महाविकास आघाडीच्या काळात किंवा त्या UPAच्या काळात पंतप्रधानांपर्यंत डेलिगेशन घेऊन जायचे, 10,000 कोटी रद्द करा, 10,000 कोटी रद्द करा. हात हलवत वापस यायचे. आम्ही एक डेलिगेशन घेऊन आमचे नेते आणि देशाचे सहकार मंत्री अमित शहांकडे गेलो. त्यांनी आमचं म्हणणं प्रधानमंत्री महोदयांपुढे मांडलं आणि एका झटक्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स नेहमी करता माफ करण्याचं काम हे मोदी सरकारने करून दाखवलं. आता माझ्या शेतकऱ्याला जर एखाद्या कारखान्याने जास्त भाव दिला तर इन्कम टॅक्स लागणार नाही. अशा प्रकारची दुरुस्ती ही मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दिली. आज आपण पाहतोय, कालच आपण आपल्या वचननाम्याची 10 कलमं या ठिकाणी घोषित केली आणि त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पुन्हा तुमच्या आशीर्वादानं आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे. हा शब्द आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. आज आमच्या बहिणींकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारने आणल्या. आपल्याला कल्पना आहे
लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, 7व्या वर्गात गेली की 7,000, 11व्या वर्गात गेली की 8,000, 18 वर्षाची झाली की 75,000, 1,00,000 रुपये त्या घरामध्ये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एवढंच नाही तर आपल्या सरकारने ठरवलं महिलांना ST मध्ये 50% तिकीट लागेल, 50% कन्सेशन आपण दिलं. जेव्हा आम्ही कन्सेशन दिलं, STचे लोक आले, म्हणाले STचा बट्ट्याबोळ होईल, ST नुकसानीत जाईल, निर्णय घेऊ नका. आम्ही सांगितलं निर्णय घेऊ, तुम्हाला अडचणीत आली तर पैसे देऊ. महिन्याभरापूर्वी ते पुन्हा आले, म्हणाले काय उत्तम निर्णय घेतला, तुमच्या निर्णयामुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की नुकसानीत असलेली आमची ST नफ्यामध्ये त्या ठिकाणी आली. आता योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं, आता आमच्या बहिणी आमच्या दाजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही गेले की डबल पैसे खर्च होतात, त्या ठिकाणी व्यसन बिसन तुम्ही करता, पान तंबाखू काय काय खाता, त्यामुळे मी गेली तर घरचे पैसे वाचतात. आमच्या बहिणी आता बाहेर पडलेल्या आहेत. अशा प्रकारची योजना आपण त्यांच्याकरता सुरू केली. एवढंच नाही तर आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण आता मोफत केलं. 1,00,000 असो, 2,00,000 असो, 4,00,000 असो, सगळी फी राज्य सरकार भरताय. कारण आमच्या लक्षात आलं की सामान्य माणसाच्या घरात 2 मुलं असले तर आई बाप मुलाला शिकवतात आणि मुलीला सांगतात बाई तुला शिकवण्याची ऐपत नाही आहे, तू आता घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे, तुला शिक्षण देण्याकरता आमच्याजवळ पैसे नाही आहेत. पण आम्ही सांगितलं आता चिंता करू नका, मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील पण मुलीचे मामा हे त्या ठिकाणी मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, मुलींचे पैसे फीचे ते भरतील. आणि आज मुलींचं मोफत शिक्षण आपण सुरू केलं. आणि एवढंच नाही तर आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये आपण द्यायला सुरुवात केली. आमचे महाविकास आघाडीचे नौटंकीबाज लोक पहिल्यांदा म्हणाले पैसाच मिळणार नाही, मग पैसा मिळायला लागल्यावर म्हणाले तो बँकेतनच निघणार नाही, मग हे सगळं झाल्यानंतर म्हणाले योजनाच बंद होईल. मला सांगताना या ठिकाणी अतिशय दुःख होतं. बहिणींनो, जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत ना, तसे महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ आहेत. हे सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये यांनी केस केली लाडकी बहीण योजना बंद करून टाका, या ठिकाणी मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाका, या ठिकाणी लेक लाडकी योजना बंद करून टाका. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून कोर्टात असा लढा दिला, कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि आपली लाडकी बहीण योजना सुखरूपपणे या ठिकाणी सुरू आहे. आणि काळजी करू नका, भविष्यातही ही योजना सुरूच राहणार आहे. काल तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आता 1,500 रुपये नाही, आता 2,100 रुपये हे आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि म्हणून आपलं जे सरकार आहे ते सामान्य माणसाचा विचार करणारं सरकार आहे, सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार आहे. आम्हाला खूप विकास या ठिकाणी करायचा आहे, पण हा सगळा विकास करत असताना आमची मनापासून इच्छा आहे की या विकासामध्ये कराड उत्तर देखील आमचा भागीदार असला पाहिजे. पण कराड उत्तरला भागीदार जर करायचा असेल तर या ठिकाणी जबरदस्त परिवर्तन करावं लागेल. परिवर्तनाचा चेहरा असलेले मनोज दादा घोरपडे यांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल, त्यांना आशीर्वाद द्यावा लागेल. आणि मी तुम्हाला शब्द देतो, एकदा मनोज दादांना तुम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये विधानमंडळामध्ये पाठवलं, त्यानंतर कराड उत्तरला मागे वळून पाहावं लागणार नाही. तुमच्या विकासाची आम्ही या ठिकाणी आम्ही घेतो, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. खरं तर या ठिकाणी इथले जे आमदार आहेत ते जवळपास 25 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व करतायत. आणि मगाशीच भाऊनी सांगितलं
की आज 25 वर्ष झाली तरी यांची भूमिका आहे की मला अजून विकास करायचा आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये 100% या ठिकाणी जी काय उपस्थित गर्दी आहे ती त्यांना या ठिकाणी 100% घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं होतं, परंतु त्यांचं नाव घेऊन त्यांनी जवळपास 25 वर्ष या ठिकाणी काढली. परंतु यशवंत विचार सांगितला जातो, परंतु जर तो अंमलात जर आणायचं म्हटलं तर या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण करा म्हणून या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं. आज जर आपण बघितलं तर हे आमदार आहेत, या ठिकाणी मुलगा कारखाना पाहतोय, त्याच पद्धतीनं बाकीचे बंधू कोण शिक्षण संस्थेला चेअरमन आहे, कोण या ठिकाणी बँकेला चेअरमन आहे, आणि एकाला संधी नाही मिळाली म्हणून जे काय आपल्या गृहनिर्माण सोसायटी असतील त्याला एक जण चेअरमन केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्यांनी सत्तेचं केंद्रीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये यशवंत विचार या नावावर कायम मतं मागितली जातात. परंतु या कराड उत्तरमधील जनतेनं त्यांना खरं तर मागं 2014लाच ओळखलेलं होतं, पण दुर्दैवानं या ठिकाणी त्यावेळेला सर्व पक्ष वेगळे लढले. त्यामध्ये धैर्यशील दादा काँग्रेसमधून उभे राहिले, मी या ठिकाणी आपल्याच आशीर्वादानं शेतकरी संघटनेमधून उभा राहिलो आणि या ठिकाणी मतांचं डिवायडेशन झालं. त्यांना 76,000 मतं मिळाले, आम्हाला 1,01,000 मतं विरोधी जाऊन सुद्धा या ठिकाणी त्यांचा विजय झाला आणि पुढची 10 वर्ष त्यांना बोनस मिळाली. 19ला पण परत तिरंगी लढत झाली. परंतु आज सर्वच जनतेची मागणी होती या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये की इथं होणारी लढत ही एकास एक झाली पाहिजे. आणि खरं तर एकास एक लढत होऊन या ठिकाणी आम्हाला जसं लोकसभेला उदयन महाराजांना या ठिकाणी कमळ या चिन्हावर मत द्यायची संधी मिळाली, त्याच पद्धतीची संधी या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मिळायला पाहिजे ही भूमिका घेतली. आज आपण ज्या काही केलेल्या मागण्या होत्या त्या या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन्ही मागण्या आपल्या मान्य केल्या आणि या ठिकाणी एकास एक लढत केली आणि या ठिकाणी आपल्याला कमळ हे चिन्ह कराड उत्तरमध्ये बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी मतदान करायला आपल्याला मिळतंय. त्यामध्ये आदरणीय उदयन महाराज असतील, शिवेंद्र बाबा असतील, त्याच पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊ असतील, या सर्वांनीच ह्या मतदारसंघामध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे मतदारसंघ ठेवावा अशा पद्धतीचा आग्रह धरला आणि त्या माध्यमातून खरं तर आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला कमळ चिन्ह या ठिकाणी मतदान करण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी सर्व ठिकाणी इलेक्शन आहे. साहेब, मी आता इलेक्शनच्या निमित्तानं तसंच अगोदर सुद्धा आम्ही लोकसभेचे इलेक्शन पासून फार अगोदर 4 महिन्यापासून या ठिकाणी ताकदीनं काम करतोय. परंतु जी आपली लाडकी बहीण योजना आहे ही योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय गेम चेंजर अशा पद्धतीची ही योजना झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये जाईल तिथं महिला भगिनी म्हणतात आम्हाला फक्त कमळ पाहिजे, आम्हाला बाकीचं काही नको आहे. आणि घरात जरी आमचा मिस्टर या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करत असले तरी आम्हीच आता त्यांना ह्या वेळेला इतक्या दिवस आम्ही तुमचं ऐकलंय, ह्या वेळेला तुम्ही कमळाला मत द्या अशा पद्धतीनं सांगतायत आणि पुढे दम पण देतायत. जर नाही दिलं तर मग संध्याकाळचं जेवण सुद्धा बंद करावं लागेल. हे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी संपूर्ण विधानसभा मतदारसंघामधून येते आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक तर स्वावलंबी महिलांना आपण केलेलंच आहे, परंतु त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम या लाडकी बहीण योजनेनं केलेलं आहे. आज शेतकरी राजा सुद्धा आमचा खुश आहे. या ठिकाणी 7.5 HP पर्यंतचं लाईट बिल आपण माफ केलंय आणि त्या माध्यमातून आज आमच्या पालनगरीमध्ये सुद्धा किमान 7 ते 8 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ झालेले आहेत. परंतु जरा ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक थोडीशी मागणी राहते शेतकऱ्यांची की हे किमान 10 HP पर्यंत तरी लाईट बिल माफ झालं पाहिजे आणि इथून पुढचं येणारं शासन हे आपलं महायुतीचंच असणार आहे आणि त्यामध्ये आपण 10 HP पर्यंतच्या शेती पंपाला या ठिकाणी लाईट बिल